नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशपांडे पुन्हा आपल्या या लर्निंग डिसेबिलिटीच्या सिरीज जी चालू आहे त्यामधल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बोलणार आहोत डिस्ग्राफिया म्हणजेच लेखन गोंधळ या प्रकाराबद्दल। आता आपण बोललो की मुले वाचनात गोंधळ करतात, आपण डिस्कॅल्क्युलिया बघितलं की ज्यामध्ये गणिती गोंधळ असतो। तर हा तिसऱ्या प्रकारचा मुलांच्या मध्ये जो गोंधळ किंवा जी अक्षमता असते ती म्हणजे लेखन अक्षमता। ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं बरं, तर पहिली गोष्ट म्हणजे मुलांचं अक्षर वळणदार नसतं। म्हणजे आपण जे हस्ताक्षर म्हणतो त्या प्रकारे ते अक्षर वळणदार नसतं। ते वळणदार नसण्यामागं पण कारण काय असतं की अक्षराचा साईज किती असावा किंवा अक्षराचा आकार किती असावा किंवा ते किती मोठं असावं किती लहान असावं याचा विचार त्यांना तेवढा तारतम्यानं करता येत नाही, त्यामुळे अक्षराला वळण येत नाही, त्यामुळे अक्षरे वळणदार येत नाहीत। आपण सुवाच्य अक्षर जे म्हणतो तसं त्यांना काढता येत नाही, पण ते हळूहळू आपण सरावाने ते करू शकतो, परंतु हा एक त्यांची समस्या असते। दुसरं म्हणजे लिहिताना अक्षर डावीकडे किंवा उजवीकडे कललेले असते। आपण जे इटालिक फॉन्ट आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचे लिहिण्याकडे या मुलांचा जास्त कल असतो। म्हणजे अक्षराचा एक तर अक्षर एकदम डावीकडे लिहितात किंवा अक्षर उजवीकडे लिहितात। तिसरं म्हणजे दोन ओळींच्या मध्ये अंतर न ठेवणे किंवा दोन शब्दांमध्ये दोन अक्षरांच्या मध्ये किती अंतर असावं याचं मोजमाप नसते, त्यामुळे कधी कधी अक्षर खूप जवळजवळ चिकटून लिहिली जातात आणि ते खूप गिजमिट दिसतं। तर कधी कधी अक्षराचं इतकं अंतर असतं की एका ओळीमध्ये हार्डली मुलं 3 ते 4 अक्षरच बसवतात। म्हणजे असे दोन्ही प्रकार आपल्याला दिसून येतात की त्याचा अक्षराचा आकार त्याच्यामधलं अंतर ह्याचा त्यांना तारतम्य साधता येत नाही, त्यामुळे बऱ्याचदा मग ते अक्षर कसंही लिहिलं जातं, स्पेलिंगच्या चुका होतात। आता इंग्रजीमध्ये जनरली कसं होतं की मी तुम्हाला मागे एकदा बोलली आहे की उलट्या प्रतिमाप्रमाणे उलट्या आरशातील जी प्रतिमा असते तशा पद्धतीनं अक्षर लिहिलं जातं। म्हणजे जर पी असेल तर ते पी लिहिताना आपण कसं लिहितो, तर ते पी ते लिहिताना इकडं गोल आणि अशी रेष येईल, म्हणजे अशा पद्धतीने ते पी लिहिलं जातं। तर उलटी अक्षरे लिहिण्याचा यांच्या मुलांच्या मध्ये खूप कल असतो, कोणतं पण अक्षर ते उलटं लिहायचं। आता मी समजा मराठी एखादा शब्द सांगितला तर तो उलटा लिहिला जाईल त्यांच्याकडून। विहीर असं जर मी सांगितलं तर ते रहिवी असं पण लिहू शकतात। तर त्यामध्ये कसं असतं त्यांच्यामध्ये एकतर या मुलांच्या मध्ये व्होकॅब्युलरी कमी असते, एकतर त्यांचा शब्दसंग्रह कमी असतो, आणि दुसरं म्हणजे अक्षराचा आपण जेव्हा एखादं त्यांना श्रुतलेखन सांगतो तेव्हा तो लिहिण्याचा वेगही त्यांचा खूप कमी असतो, कारण ते आपण जे सांगतो ते समजून घेणं त्यांना आधी जड जातं। बऱ्याचदा त्यांना अक्षरांची ओळख नसते, या दोन्हीमुळे त्यांच्या लिखाणाचा वेग पण अत्यंत कमी असतो। त्यामुळे ही सगळी सांगड न बसल्यामुळं बऱ्याचदा मग त्यांच्यामध्ये विरामचिन्हाच्या चुका होतात, आपण ज्या म्हणतो व्याकरणात्मक चुका की ज्याच्यामध्ये काहीतरी काने मात्रे वेलांट्या ह्याच्यामधल्या चुका, तर या सगळ्या प्रकार त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येतात। म्हणजे आपण समजा एखादा दीर्घला इंग्रजीमध्ये आपण जर आपला ऱ्हस्व असेल तर आपण त्याला आय वापरतो, आपण जर दीर्घ असेल तर आपण त्याला डबल ई वापरतो, पण ह्या मुलांचा त्यामध्ये पण गोंधळ होतो। म्हणजे जिथं आय वापरायचं आहे तिथं यांना डबल ई वापरतील किंवा जिथं डबल ई वापरायचं आहे तिथं ही मुलं आय वापरतात। तर हे अशा पद्धतीचा ऱ्हस्व आणि दीर्घ हा गोंधळ पण बऱ्याचदा त्यांच्यामध्ये होतो, आणि तोच गोंधळ त्यांच्या लेखनामध्ये पण बऱ्याचदा उतरलेला असतो। तर हे लेखन अक्षमतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येतात की व्याकरणातील चुका, स्पेलिंग मधल्या चुका, त्याच्यानंतर रचनात्मक चुका। रचनात्मक म्हणजे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पॅरेग्राफमध्ये न लिहिणं किंवा दोन ओळींच्या मध्ये अंतर व्यवस्थित न लिहिणं, अक्षर घिसबीट काढणं किंवा मुद्दाम अक्षर उलटी काढणं, किंवा अक्षर आपण म्हणतो एखादा लेटर रायटिंग असतं किंवा एखादा फॉर्मॅटमध्ये ज्यावेळी आपलं लिखाण असतं की मायना इकडं लिहायचा किंवा हे इकडं लिहायचं, तर तसं न लिहिता येणं, ते कसं पण रॅन्डमली लिहिणं। किंवा दुसरं अनेक कसं होतं, ही मुलं लिहिताना सुद्धा एखाद्या अक्षरावर एकदा इतका जोर देतात की ते अक्षर सुद्धा पानावर अगदी उमटतं किंवा ते पान फाटतं, इतक्या जोरात ते दाबून लिहितात। कधी कधी असं होतं की एखाद्या अक्षरावर दाब कमी दिल्यामुळं ते अक्षर लिहिलं पण म्हणजे असं व्यवस्थित लिहिलं जात नाही की ते आपल्याला ओळखत पण नाही। तर अशा पद्धतीच्या पण लेखनामध्ये त्यांच्या चुका होतात की ते अक्षराला प्रेशर किती दिलं पाहिजे, अक्षर लिहिताना त्याला दाब किती दिला पाहिजे, त्याचा आकार किती असला पाहिजे, त्या अक्षरामध्ये इतर व्याकरणात्मक चुका किती केल्या पाहिजेत किंवा त्याचं करेक्शन कितपत पाहिजे, त्यामध्ये विरामचिन्हांचा वापर किती पाहिजे। तर ह्या सगळ्या मूलभूत गोष्टींचा अभाव असतो पूर्णपणे, आणि ह्याच्यामध्ये ती मुलं खूप गोंधळतात। त्यामुळे कसं होतं बऱ्याचदा आपल्याला वाटतं की यांचा हस्ताक्षर काही सुवाच्य नाही आहे किंवा दोन रेषांमध्ये अंतर सोडलेलं नाही आहे किंवा दोन ओळींच्या मध्ये अंतर सोडलेलं नाही आहे। अशा प्रकारच्या आपल्याला खूप समस्या येतात। हे पहिल्यांदा त्यांचं आपल्याला क्लिअर करावं लागतं, मग त्यानंतर आपण त्यांच्याकडनं परिच्छेद लेखन करून घेणे, मग संवाद लेखन करून घेणे, मग उतारा लेखन करून घेणे, पत्र लेखन करून घेणे, अशा क्रमाक्रमाने आपण पुढच्या टप्प्यांमध्ये जाऊ शकतो।
पण बेसिक लेखनाच्या ज्या मूलभूत परिमाणं आहेत ती त्यांना खूप आपल्याला प्रामाणिकपणे आणि खूप काळजीपूर्वकपणे शिकवावी लागतात. तर आता आपण बघितलं की लेखन कौशल्यामध्ये पण या मुलांच्या बऱ्याच अडचणी येतात आणि गणित लेखनामध्ये पण अडचणी येतात. शाब्दिक गणितामध्ये वगैरे समजा त्यांना त्याचे अर्थ कळत नाही, त्यामुळे पण त्यांच्यामध्ये बऱ्याचशा चुका होतात. माझ्या मुलाचं मी सांगते की मला त्याला सुवाच्य लेखन हस्ताक्षर शिकवायला खूप दिवस लागले. की पहिल्यांदा एकतर अक्षर खूप मोठे काढायचा, त्यानंतर मला त्या अक्षराचा साईज हळूहळू कमी करावा लागला. त्यानंतर त्याला समजून द्यावं लागलं की अक्षर म्हणजे काय असतो, शब्द म्हणजे काय असतो, शब्द 3 एकत्र आले की एक अक्षर तयार होतो, मग त्या 2 अक्षरांच्या मध्ये अंतर किती असलं पाहिजे हे शिकवावं लागलं. आणि काना मात्रा वेलांटी मात्र तो आपोआप शिकला, पण आपल्या बऱ्याचशा मुलांना ते पण शिकवावं लागतं. काने मात्रे वेलांट्या किंवा स्वल्पविराम आहे, अपूर्णविराम आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना आपण जाणवून द्याव्या लागतात. तर आणि खाडाखोड करण्याची पण या मुलांना खूप सवय असते. खोड रबराचा अतिवापर असतो, हा एक या मुलांच्या मध्ये असणारा मेन प्रॉब्लेम आहे. की जरा काय झालं की लगेच खोडायचं, जरा काय झालं की लगेच खोडायचं, किंवा त्या अक्षराच्या खाडाखोडी सारख्या करायच्या. इथं चुकलं इथं खाट मारायची, ते घाण करायचं, गिजबीट करायचं. सुवाच्यपणा जो असतो किंवा नीटनेटकेपणा जो असतो त्याचा खूप अभाव असतो आणि हे खूप शिकवावं लागतं. म्हणजे ह्या गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला खूप पेशन्सनी करून घ्याव्या लागतात. लेखन कौशल्याला खूप वेळ लागतो. ॲक्च्युली आपण रीडिंग लवकर शिकवू शकतो, मॅथ्स आपण शिकवू शकतो, कारण मॅथ्सला आपण दृकश्राव्य माध्यमातून आपण गणित त्यांना शिकवू शकतो. परंतु जेव्हा रायटिंग स्किल येतं तेव्हा रायटिंग स्किलसाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. कारण रायटिंग स्किलमध्ये अगदी बेसिक नीड्सपासून आपल्याला सुरुवात करावी लागते. की तो मुलग्याची बसण्याची पद्धत कशी आहे, तो पेन्सिल धरण्याची पद्धत कशी आहे आणि त्यानंतर त्याची लिखाणाची पद्धत कशी आहे. बसण्याच्या पद्धतीनुसार सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम येतात. की पहिल्यांदा काही मुलं अशी ताट बसत नाहीत, काही मुलं अगदी अशी पुस्तकात वाकून लिहितात, किंवा काही मुलं अगदी असं घेऊन असं लिहितात. म्हणजे ह्या सुद्धा बसण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत. की एक ठराविक अंतर असावं आपल्यामध्ये, आपल्या डोळ्यामध्ये आणि आपल्या पुस्तकामध्ये. त्यानंतर पेन्सिलची पकड, काही मुलांना पेन्सिलची पकड नसते. बऱ्याचदा आपल्याला त्यांना पेन्सिल कुठल्या बोटाने पकडावी हे शिकवावं लागतं आणि मग त्यानंतर आपण त्यांच्या लिखाणाकडे वळतो. त्यामुळे लिखाणाचं कौशल्य जे आपल्याला आत्मसात करायचं आहे ते करताना ह्या मूलभूत सगळ्या कौशल्यामधून जावं लागतं. मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांना बसणं शिकवण्यापासून ते मग पेन्सिल पकडण्यापासून, पेन्सिल पकडल्यानंतर मग आपण पुढच्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण त्यांचं लेखन कौशल्य सुधारू शकतो. आता हे लेखन कौशल्य काय असतं किंवा त्यामधल्या अभाव काय असतात हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच काही बारीक सारीक व्याकरणातील चुका होणं वगैरे हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत. परंतु विस्तारभय होईल तो, ह्या इतक्या गोष्टी पुरेशा आहेत तुम्हाला समजल्या तरी की आपण नेमकं डिस्ग्राफिया म्हणजे काय असतो. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की डिस्ग्राफियावर आपल्याला काय करता येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.